आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या दिल दोस्ती और पेट पूजाच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ना आपल्याला अतिशय अनप्रेडिक्टेबल लोक भेटतात. अनप्रेडिक्टेबल असतात, तापट असतात, पण तरीही अतिशय निर्मळ मनाने प्रेम करणारी माणसं सुद्धा भेटत असतात आणि त्यांच्याशी आपल्याला मेंटली आपण अटॅच होतो. आणि तुम्हीही मान्य कराल की आपण केलेली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कृती बरोबर किंवा योग्यच असते अशातला भाग नसतो. त्यामुळे ती सुधारण्यासाठी निंदकाचे घर असावे शेजारी या दृष्टीने एक मित्र किंवा एक मैत्रीण आपल्याबरोबर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून इतके ग्रुप्स तयार झालेले आहेत. त्यामुळे होतं काय की एखादी गोष्ट बोलला की लगेच दुसरी गोष्ट बोलायलाच हवी. त्यामुळे चर्चा वाढते. त्यामुळे आपल्या जे बुद्धी असते ना, जी अशी एकाच दिशेने चाललेली असते, त्याला असे वेगवेगळे फाटे फुटतात. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. त्यामुळे सकाळी सकाळी अशा काही गोष्टी घडल्या की अख्खा दिवस माझाही छान जातो. आणि कसं असतं की प्रत्येक व्यवसायात चार्टर्ड अकाउंटंटचा एक ग्रुप असतो, आर्किटेक्टचा एक ग्रुप असतो, वकिलांचा एक ग्रुप असतो, डॉक्टरांचा एक ग्रुप असतो, नटांचा एक ग्रुप असतो, नटींचा एक ग्रुप असतो. अशा सगळ्या ग्रुपमध्ये असलेली मंडळी त्यांच्या व्यवसायापुरती चर्चा करत असतात. पण ही मंडळी जेव्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात, म्हणजे आर्टिस्ट आणि वकील किंवा वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट असे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्यांच्या चर्चेला अजून वेगवेगळे फाटे फुटत जातात आणि एक छान चर्चा निर्माण होते. थोडक्यात काय वेगवेगळ्या व्यवसायातले मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा गप्पा रंगतात. आणि गप्पा रंगणं हे फार महत्त्वाचं आहे. तशाच आत्ता आपण गप्पा रंगवणार आहोत. काय तुम्हाला माहिती आहे, मी जास्त बोलायला लागले की मला भूक लागते. मी ऑलरेडी खूप बोललेलो आहे आणि आत्ता जो ग्रुप इथे आलेला आहे तोही खूप बोलका ग्रुप आहे आणि माझ्या ओळखीचा ग्रुप आहे. त्यामुळे आधी त्या ग्रुपची ओळख करून घेऊया, आधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. कसं आहे, दिल दोस्ती और पेट पूजा ह्या तिन्ही गोष्टी आणि तिन्ही शब्द एकमेकांशी खूप जुडलेले आहेत. त्याच्यावर आपण बोलायचं आहे. खाण्यापिण्याचं कार्यक्रम आपल्याला करायचाच आहे. पण तत्पूर्वी आपण एकदा ओळख करून घेऊया, ऑफिशियल ओळख. बरं. आपली अमित कुलकर्णी, मी आर्किटेक्ट आहे, पण सध्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट करतो. बरं. डॉक्टर साहेब, तुमची तर ओळख आहे, पण मनोविकास तज्ज्ञ दोन्ही. डॉक्टर राजेंद्र बर्वे यांची ओळख. तज्ज्ञ असलो स्वतःला म्हटलं तरी पुण्याचा नाही, बरं, आधी सांगून ठेवतो. नाही तर तज्ज्ञ म्हणजे पुण्याचे हात कसं विचारतात लोक, तसं नाही. मी अगदी मुंबईचाच आहे, मुंबईत राहतो. आपली ओळख. नमस्कार, मी विशाल विठ्ठल कामत. हॉटेल आमचं व्यवसाय नाही, आमचं रक्त आहे. आणि जसं आपण खावतो तसं आम्ही खातो, म्हणून आम्ही कामत. अदिती लिमये कामत. आणि आता ऑफकोर्स जसं विशालने सांगितलं तसं कामत म्हणजे काम तर करतोच, पण जेवढी खायची आवड आहे तेवढीच खिलवायची सुद्धा आवड. ऑफकोर्स. हां, मी शिल्पा कुलकर्णी. मी कथक डान्सर आहे, शिकते आणि परफॉर्म पण करते. नमस्कार, मी ललिता बर्वे. खाण्याची आणि विशेषतः हेल्दी प्रकारे काय करता येईल ह्याबद्दल आम्हाला दोघांना फार इन्सिस्टन्स असतं. फर्स्ट क्लास. आपण पहिला तुमचा व्यवसाय घेतला की आर्किटेक्ट म्हटल्यावर डोक्याला खूप शॉर्ट असतात. म्हणजे काम म्हणजे लेखनापासून बरोबर, आखणीपासून ते इम्प्लिमेंटेशन पर्यंत. बरोबर. मग हे कसं जमवतं सगळं? नाही, आता कसं झालं की माझं एज्युकेशन आर्किटेक्ट, पण आता जो मी व्यवसाय करतोय तो पूर्णपणे ॲज अ डेव्हलपर, ॲज अ रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतात मुंबईमध्ये. तर मी थोडंसं शिफ्ट झालेलं आहे. आय गॉन वन स्टेप अहेड. तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की माझाही दिवस सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत कधीही काही कुठल्या प्रकारची इमर्जन्सी असू शकते, कुठली रिक्वायरमेंट असू शकते. त्यामुळे तसं टायमिंगचं लिमिट काही राहिलेलं नाहीये. विशाल,
माझी गोष्ट ॲक्च्युली आम्ही असं एक दिवस असं ठरलेलं संडे बिंडे असं नाही आहे, पण आम्ही कामामधनं सुट्टी काढतो. त्याच्यामुळे काय आहे की विकेंडला किंवा बँक हॉलिडेला आम्हाला कामं असतात, तर त्या कामामधनं जसं की कधी कधी जर मी कोकणला चाललो आहे तर मी असं म्हणणार चल गोव्याला किंवा कोकणला, आणि जेव्हा आमचं काम तिकडे आटोपतं मग त्याच्यानंतर रात्री आम्ही कुठे बाहेर जातो. सो आम्हाला टाईम पण मिळतो एकत्र आणि कामं पण होतात, बघायला पण मिळतं. डॉक्टर साहेब, आता फक्त आपण थोडक्यात, कारण आपल्या परत मला हळूहळू भूक लागायला लागली, आपण मला एक सांगा की तुमच्याकडे येणारे जे पेशंट्स असतात त्यांना आपण पेशंट असं म्हणू शकतो का? छान प्रश्न विचारलात. असं की एक मोठी मुवमेंट झाली होती साधारण एक 30 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये, आणि त्यांनी असं ठरवलं की पेशंटला पेशंट म्हणतात एका मेडिकल मॉडेलमध्ये तुम्ही फिट केलं आहे की समथिंग इज ग्रॉसली रॉंग आणि मी ते करेक्ट करणार आहे. तर आम्ही खूपदा, मी स्वतः अनेकदा माझ्याकडे येणारे जी मंडळी असतात त्यांना आम्ही क्लायंट म्हणतो. त्याची तक्रार घेऊन आम्ही ती निवारण करण्याचा प्रयत्न करतो. जसं आमच्याकडे माझ्या व्यवसायामध्ये बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची असते की येऊन मला आता इतक्या वर्षानंतर पेशंटने हॅलो म्हटल्यानंतर मला डायग्नोसिस कळला पाहिजे, या माणसाची काय अडचण असू शकेल असा एक अंदाज. म्हणजे 100% असं नाही, पण अशी दृष्टी तयार. मेंटली डिस्टर्ब लोक तुम्हाला ताबडतोब कळतात. हो, इथे कोणी नाहीये पण म्हणजे तुम्हाला नजरेने कळतात असं आम्ही मानतो. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला तिकडं जायचं आहे. फक्त आता कसं आहे की आपण आपला ग्रुप आहे, ओके, तर आता 3 जोड्या आहेत. त्या 3 जोड्यांपैकी पहिल्यांदा कोणी बनवायचं, दुसऱ्यांदा कोणी बनवायचं, ह्याच्यात चर्चा करण्यापेक्षा एक छोटीसा आपण गेम खेळूया. ओके, त्या गेममध्ये जो जिंकेल तो पहिलाच बनवेल. या माणूस किती मोठा झाला ना तरी एक गेम वगैरे खेळायला जरा गंमत वाटते. आणि ही मंडळी आर्किटेक्ट आहेत, डॉक्टर आहेत, हॉटेलियर्स आहेत, पण लहानपणीचे जे गेम आहे ते खेळायला जरा गंमत वाटते, म्हणून आम्ही एक लहानपणीचा गेम आणलेला आहे. तर गेम अगदी साधा आहे. फुगा फुगवायचा आहे, जेंट्सनी फुगा फुगवायचा आहे. लेडीजना सांगत नाही कारण त्यांची लिपस्टिक खराब होईल, त्यामुळे फुगा फुगवताना जेंट्स, आणि त्याला फुग्याला बांधायचं कसं एखाद्या व्यक्तीला आपल्या फुग्याला हे लेडीजना जास्त माहिती असतं. त्यामुळे हे फुगा आपल्याला फुगवायचं, आपल्याला म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या पत्नीकडे ते बांधायला द्या. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला 1 मिनिट आहे. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. शाबास. गेल्या जन्मात फुगावाला होतो का? Look at him. My God, over there speedवर. बोलण्यासाठी झालं ना हे बघ. लास्ट 5 सेकंड्स. 5 4 3 2 1. दॅट्स इट. अरे बास विशाल. तुझे किती आहेत? तुझे किती आहेत? 1 2 3 4 5 6. 6 कुठले? उगाच काय माईकवर बोलू पण नाही शकत. बॉल आहे, बॉल. हे 5 आहेत. ओके, तुमचे 5 आहेत. बांधलेले किती? 5 आहेत बांधलेले. ओके, मग आता सिनियरी प्रमाणे यू हॅव फर्स्ट चॉईस. 1 2 आणि 3. डॉक्टर साहेब आणि मिसेस अशा आमच्या किचनमध्ये आहेत. आपण काय पहिल्यांदा बनवतोय आज? काय बनवणार तुम्ही? आपण करणार आहोत कॉर्न टार्ट पुरी. कॉर्न टार्ट पुरी. कॉर्न टार्ट पुरी. मला साहित्य सांगता काय काय? हां, ही जांभळी कोबी आहे, हा चेरी टोमॅटो आहे, हा उकडून घेतलेला मका आहे, त्याच्यानंतर हे मेयोनीज आहे, या फ्लॅट पुऱ्या आहेत, हे रंगीबेरंगी बेल पेपर आहे, हे चीज किसलेलं आहे, हे गार्लिक बटर आहे, ऑलिव्ह ऑइल, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. साहित्य बघले. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं? पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला फक्त सांगा की हे काय म्हणाल तुम्ही? हां, हे गार्लिक बटर आहे. आपण जसं मेयोनीज वगैरे बाहेरून विकत आणू शकतो तसं गार्लिक बटर मला कुठे विकत मिळालेलं नाहीये. बरं, ते कसं करायचं? गार्लिक बटरसाठी आपण जसा चक्का तयार करतो श्रीखंडासाठी तशा प्रकारे पातळ मलमलच्या कापडामध्ये दही टांगून ठेवायचं आणि त्याच्यातलं पाणी सगळं निथळून गेलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि मीठ असं एकजीव करून ते सगळं फेटायचं. वास अप्रतिम येतोय. वाव. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता आपण ही जांभळी कोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि मका पण उकडून घेतलेला आहे. आता आपण मोठं बाउल घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये ही मिरची आणि कोबी आणि मका हे मिक्स करून घेऊया. हो, सगळं घेऊया. आणि दुसऱ्या एका छोट्या बाउलमध्ये
ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत सीझनिंगसाठी आपण जे जे वापरणार आहोत ते सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. म्हणजे हे आपण थोडं मेयोनीज घेतलं, थोडं गार्लिक बटर घेतलं, थोडेसे चिली ओरेगॅनो घेऊया, थोडे चिली फ्लेक्स घेऊया आणि थोडंसं मीठ घेऊया. आणि आता हे एकत्र सगळं बीट करूया. तू करतोस? थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेऊया त्याच्यामध्ये. हां, ह्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल चांगलं एकजीव होतं ते. प्रशांतजी, ऑलिव्ह ऑइल हा त्यातला एक महत्त्वाचा ऑर्गॅनिक फॅक्टर आहे. बरं, हे आपण एकत्र मिक्स करूया त्याच्यामध्ये. डॉक्टर साहेब किचनमध्ये किती वेळ असतात साधारणपणे? असतात का मुळात? मी करतो. त्याला आवडतं करायला, त्याला बेसिकली आवडतं. अच्छा, आता आपण एका प्लेटमध्ये ह्या पुऱ्या घेऊयात. जरा डेकोरेशन करूया. ह्या पुरीवरती हे चेरी टोमॅटोचे तुकडे करून घे आपण तोपर्यंत. हां, कोणाला असं वाटलं की उभे उभे आपण काहीतरी काम करायला पाहिजे तर पुरी घ्यायची आणि खाऊन टाकायची. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, असं खरं विचारू नये, पण हे आपल्याला कधी खाता येईल? हे स्टार्टर आहे. स्टार्टर थोडंसं त्याच्यात चीज टाक, म्हणजे टेस्ट. याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण फक्त जिभेने तोंडाने खातो असं नाही, ते दिसलं पण छान पाहिजे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळे रंग आहेत, बेल पेपरचे रंग आहेत, चीज, टोमॅटो, रेडी टू इट. ओके, आता हे फक्त व्यवस्थित गार्निशिंग झालं की सर्व करायला मी रेडी आहे. ओके, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न टार्ट पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रेड कॅबेज, चेरी टोमॅटोज, वाफवलेले मक्याचे दाणे, रंगीत सिमला मिरची, कॉर्न टार्ट पुरी, मेयोनीज, किसलेलं चीज, गार्लिक बटर, ऑलिव्ह ऑइल, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम एका बोलमध्ये मेयोनीज घेऊन त्यामध्ये गार्लिक बटर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल घालून सीझनिंग तयार करावं. दुसऱ्या बाउलमध्ये रंगीत सिमला मिरची घेऊन त्यामध्ये रेड कॅबेज, उकडलेले मक्याचे दाणे आणि मेयोनीज आणि गार्लिक बटरचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं. प्लेटमध्ये कॉर्न टार्ट पुऱ्या अरेंज करून त्यावर हे एकजीव केलेलं मिश्रण, चेरी टोमॅटोज आणि चीज घालून डिश सर्व्ह करावी. चला, आता आपण पुढच्या रेसिपीकडे जातोय. विशाल आणि आदिती दोघेही आमच्या किचनमध्ये आहेत. तुमचं आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आणि तुम्ही दोघेही उत्तम कुक आहात, त्यामुळे काहीतरी मस्तपैकी काहीतरी खायला मिळणार आहे असं आपण, म्हणजे इथून तरी दिसतंय. आपण काय बनवतोय आज? आपण करीड पास्ता बनवतोय. करीड पास्ता. मला साहित्य सांगते का? आपण पेने पास्ता आधी बॉईल करून घेतलाय. ओके. असॉर्टेड कॅप्सिकम आहे, चॉप टोमॅटोज, गार्लिक ब्रेड पास्ता बरोबर खायला, बॉईल कॉर्न, चीज, टोमॅटो प्युरी, मद्रास करी पावडर, लसूण, बटर, मीठ, लाल तिखट आणि ऑलिव्ह. ओके, ही मद्रास करी पावडर मिळते बाजारात? हो, अगदी. ओके, साहित्य बघलं. आता जाऊया कृतीकडे. ते आम्ही फ्राईंग पॅन ठेवलेले आहे, त्यात तुला मला बटर लागेल आणि लसूण, बाबा स्टील ट्रॅव्हल. बाबा अजून ट्रॅव्हल चालू, त्यांचं आवड छंद आहे आता. मला ट्रॅव्हल शांत बसले नाही, कधी नाही. आणि राहावं पण नाही, कारण सतत त्यांच्यासारखे जे असे ॲक्टिव्ह राहतात तर इट्स रिअली गुड. म्हणजे इट्स गुड फॉर हिम, गुड फॉर एव्हरीवन, बिकॉज लॉट ऑफ पीपल लाईक टू मीट हिम, सी हिम, हिअर हिज स्पीच. ते अजूनही जातात. सो इट्स गुड. आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो प्युरी, हे 2 मिनिटं लागेल छान कुक व्हायला. त्याच्यानंतर सगळे मसाले, ते मुद्दामून गॅस जास्त मोठा होऊ नये अशी काळजी घेतलेली आहे. गॅसचा बचाव. सो लाल तिखट, कारण थोडंसं मस्त तिखट स्पायसी चालेल ना तुला? ॲज युजल. येस. मद्रास करी पावडर. मी सुद्धा झणझणीत.
पण पास्ता बॉईल करताना थोडंसं मीठ घातलंय, मी मीठ थोडं कमी घालते ह्याच्यात. ओके. हे सर्व मी नाही केलं शकलो असतं असं हे सर्व. असं ना? हा नाही नाही हे नाही हे सर्व आपण फक्त प्रोफेशनल बघायचं. आहात. हो हो हो. एक मेन कारण मी का नाही बनवत जेवण, कारण जेव्हा आपण जेवण बनवतो ना तेव्हा खायची त्याची जी इच्छा असते ती जरा कमी होते. बरोबर. म्हणजे मसाले त्याची अशी इच्छा आहे की मी फक्त बनवायचं आणि अशी खायचं. माझी आई एवढं छान सी फूड बनवून पण ती जेव्हा बनवते तेव्हा खात नाही. वाव. येस, ऑल रेडी. आता हे छान सर्व करताना अजून काय? हा, हे ब्रेड आहे येस, आपल्याकडे. गार्लिक ब्रेड आहे आणि मी भरपूर चीज घालणार आहे. मला एक प्लेट लागेल. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला बनवतानाच थोडं चीज घालू शकतात. बस. टाक ना आधी. हे तिच्यामध्ये त्यांच्या पण भरपूर आहे तोंडात का? पाणी येत असेल, टाक व्यवस्थित. तुझ्या मते हे भरपूर आहे का? म्हणजे काय? मी एक आंबा खाल्ला असं नाही, मी 10 आंबे खाल्ले, म्हणजे ते भरपूर झाले. अरे हा, दॅट्स इट. आता जसे आधी म्हटलेत ना, वेवलेंथ, खवय्या वेवलेंथ आपला. क्या बात है. ऑलरेडी रेडी टू इट. लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. करीड पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेला पेने पास्ता, रंगीत सिमला मिरची, गार्लिक ब्रेड, टोमॅटो प्युरे, चीज, बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेले मक्याचे दाणे, बटर, लसूण, ग्रीन ऑलिव्ह्ज, मद्रासी करी पावडर, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यावर लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, चिरलेला टोमॅटो, टोमॅटो प्युरी, तिखट, मद्रासी करी पावडर, मीठ आणि ग्रीन ऑलिव्ह्ज घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये वाफवलेला पेने पास्ता एकजीव करून घ्यावा. वरून चीज आणि ग्रीन ऑलिव्ह्ज घालावेत. गार्लिक ब्रेड बरोबर करी पास्ता सर्व्ह करावा. चला आता पुढच्या रेसिपीकडे जाऊया. पुढची रेसिपी काय आहे मॅडम? बेक्ड बीन्स साल्सा डिप. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हे नाचोज आहेत बरोबर खायला. चीज, ग्रेटेड चीज, बेक्ड बीन्स, केचप, स्प्रिंग ऑनियन्स ग्रीन, व्हाईट, कॅप्सिकम, सॉल्ट, चिली पावडर आणि गार्लिक चॉप्ड. राईट. तुम्ही दोघे इथे आलात त्याबद्दल मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. मगाशी स्वागत करायचं राहून गेलं. काय बेटर लेट दॅन नेव्हर अशी आपल्या इंग्लिशमध्ये मराठी म्हण आहे. ओके, आपण काय बनवतोय म्हणालीस तू? परत एकदा सांग. बेक्ड बीन्स साल्सा डिप. ओके, साहित्य बघा, कृतीकडे जातोय. ओके, आता काय करायचं? पहिलं ऑइल घेतलं आपण, Yes. थोडं हीट केलं. आता थोडासा गार्लिक घेऊ. किती गार्लिक? थोडं जादा. सगळं झालं की सांगा, म्हणजे खायचं काम वगैरे कराल मी. आम्ही रेडी आहोत दोघे. रेडी आहे. ओके, थोडासा सॉटे करायचं, जास्त नाही. शिल्पा ऍक्च्युली कुलकर्णी पद्धतीचं जेवण फार चांगलं करते. कुठल्या पद्धतीचं? कुलकर्णी पद्धतीचं जेवण. अच्छा. तर मी तिला एक. हे काय घालतोय आपण? हे ग्रीन स्प्रिंग ऑनियन्स ग्रीन टाकले. हां, हे कोबी. नाही, स्प्रिंग ऑनियन आहे व्हाईट. ओके, ही भोपळी मिरची हिरवी. आता काय? थोडंसं झालं, खूप झालं. आता बीन्स, बेक बीन्स. बरं, घरचं सगळं जे आहे म्हणजे वाण सामान हे सगळं तू बघतेस का अमित बघतोय? मी आपल्याला सहज विचारतो. हे आता बनवता म्हणजे फॉर द रोड आपण असतो ना तसं? नाही नाही नाही, नॉट एट ऑल. मी रोज जेवण बनवते. आणि मागवतो कोण पण? ओ प्लीज, मी बनवते. साधारण त्या महिन्याचा खर्च काय आहे तुझ्या घरचा अंदाजे? का ती सुद्धा हिच्याकडेच आहे? नाही, ते इकडेच आहे, सगळं डिपार्टमेंट इकडेच आहे. अच्छा, आय वॉन्ट टू मेन्शन दिस. माझ्या 2 मुली आहेत, इरा, इती, आणि माझ्या 2 नीज आहेत, प्रिशा अँड तन्वी. हे चौघी तुमच्या मोठ्या फॅन आहेत. तुमची हिंदी सिरियल आहे त्याच्यामध्ये बंबावाला. He's a huge fan. So please tell him hi. हॅलो, हाय. आता फक्त हेल्मेट नाही आहे माझं बंबावाल्याचं, तेही घालून. तिखट. You can adjust that flavor. झालं? नंतर चीज लेटर सर्व केलं. सर्व करताना चीज आणि मग हे संपलं. खरं म्हणलं फर्स्ट क्लास. अप्रतिम वास यायला लागलेला आहे. मलाही तसंच वाटतं. सुवास येतोय अगदी. आणि आता आपण तो सर्व करून आम्ही खाणार आहोत. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बेक्ड बीन्स साल्सा डिप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चीज, बेक्ड बीन्स, टोमॅटो केचप, पातीचा कांदा, पांढरा कांदा, हिरवी सिमला मिरची, लसूण, तिखट, मीठ आणि नाचोज,
कृती प्रथम फ्राय पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यामध्ये लसूण, पातीचा कांदा, पांढरा कांदा, हिरवी मिरची, बेक्ड बीन्स, टोमॅटो केचप, मीठ आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्यावर चीज घालावं आणि नाचोस बरोबर डिश सर्व्ह करावी. आता वेळ झाली लई भारी टिपची. डोसे कुरकुरीत होण्यासाठी डोशाच्या पिठामध्ये थोडीशी साखर घालावी. चला मंडळी, आता खाण्याची वेळ झालेली. तिन्ही ग्रुप्सने आपापले पदार्थ बनवलेले आहेत आणि रेग्युलर खाणारे आणि खिलवणारे असल्यामुळे हे पदार्थ उत्तम असणार याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही आहे. या आपण सुरू करूया. आणि अजून एक गंमत मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती अशी की माझा एक मित्र होता, तो मला काय म्हणाला माहिती आहे का, की आपल्या घराच्या बाहेर जर रोज आपल्याला एक मांजर दिसत असेल आणि 8व्या-10व्या दिवशी समजा ती मांजर दिसली नाही तर आपण त्याला मिस करतो. हे प्रेम इतकं साधं सोपं सरळ आहे आणि ते कुणीही कुणावरही करावं, फक्त ते देवाणघेवाण उत्तम झाली की प्रश्न मिटला. ओके, आम्ही खाण्यावर असं प्रेम करतो. हा, मी पण आता करतो. विशाल, एक गाणं व्हायला पाहिजे यार, ऐसे थोडी होत आहे. साधी पेटपूजा मग गाणं. हा, माझा एकदम आवडता गाणं डॉक्टर, एकदम फेवरेट. आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे, कभी कभी इत्तेफाक से कितने अनजान चेहरे मिल जाते हैं, उनमें से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं, कुछ याद रह जाते हैं. क्या बात.